असल्या पावसात मसर घेऊन मी आलो या. आर तुझी हिम्मत आहे का मसर पावसात घेऊन यायची? नाही 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 नाही. अरे तुझ्यात हिम्मत असेल आणि तुझ्यात राखायची जर क्षमता असती तर असल्या पावसात मसर घेऊन आला असता. नाही नाही नाही, तुझ्या डेअरिंग नाही. तेवढं मनोधैर्य बी लागतं, मनाचा विकास पण झालेला पाहिजे ना. असल्या भर पावसात मसर घेऊन यायला हिम्मत लागते निलेश भाऊ, हिम्मत लागते. असल्या पावसात तू घरातच बसणार. निसर्गाशी मुकाबला करण्याची तुझी क्षमता नाही, तुझ्यात ती क्षमता नाही. तू माझ्या नादाला लागू नको आता. फक्त एकटाच मसर घेऊन आलो या खंडवा. अरे त्यांचं पोट भरावं लागतंय. तुला कसं सकाळ सकाळ पाळी जेवायला लागतंय तसं भर पावसात मसरासनी भुका लागली द्या. अरे सांभाळणार कोण त्याला? माझ्याशिवाय हाय कोण त्याला दुसरं? देखभाल करणं सुखाच नसतं. बघा जकडं बगल तकडं रस्त्यानं पाणी जाय, पाऊस चालू आहे, छत्री घेतली आहे दोस्तानं, पण मसर राखायची मी हिम्मत सोडली नाही. राखायला आणलीच ना मसर शेवटी. आणि मला म्हणतो बोर तू चालू करायचा नाही. लगा बोर हा एकत्र असताना घेतलेला आहे आणि तू सांगतो मला बोर चालू करायचा नाही. लगा काय लागा असलं धंदा बंद कर, बंद कर तू आता. तुला लागा एक मशीन वाईना आले काय? आले हा हा आले. हो हो तर पड्या हा दाबून तुला लागा दोन मस्त हिंडवाई ना ती. तुम्ही बोर चालू करू नको लागा. ए मी स्वतः पाडील. मला असं म्हणजे नको तू बोर चालू करू नको, मी दुसरा पाडील. तुला काय वाटतं मला बोर पाडा येत नाही का? कसं असतं माहिती आहे का दोस्तानं, हा काय करतो नुसतं मला डिवसतोय. ती कसं आहे ह्याच्यात काम करण्याची धमक नाही. तुम्ही दोघं जेवढं काम करता का तेवढं काम मी एकटा करतो. तुझ्यात काम करायची धमक नाही आणि मला फक्त टोमणे मारत बसतो. आता टोमणं मारायचं बंद कर आणि म्हशी चांगल्या सुधरव, म्हणजे तुला दूध खायला चांगलं मिळेल. अरे तू म्हशीच हिंडवत नसल्यावर दूध कसं खाणार सांग बरं? हां तुला दूध खायला मिळणार नाही. एका दूध आणून तू खायला येशील, सोपं काम नाही. 60 रुपये लिटर दूध आहे. अरे लिटर दूध तुझ्या पोरांनाच बागाय नाही, तुला 2 लिटर लागते खायला. हां तू आता दूध आणूनच घायला येणार. त्यापेक्षा मला मसर राखू लाग. तुला यातली निमिजी तू आपण दोघं मिळून राखू. मी या कोपऱ्यात दूध तू खालच्या कोपऱ्यात हो आणि दोघांच्या मधनं मसर हिंडू दे. त्याला सांगितलं, त्याला काय कळायला नाही. ह्या कानानं ऐकलं आणि त्या कानानं सोडून दिलं. कसं दिलं तर मसर राखायची म्हणलं, पाऊस आणला मसराकडे जावं लागले. आकाशात विजा चमकायला लागल्या मसराकडे जावं लागतंय. सोसायटीचा वारा सुटला मसराकडे जावं लागतंय. म्हणजे ऊन वारा पाऊस आकाशातल्या विजा चमकणे असे नैसर्गिक आपत्ती येतात आणि ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागतंय, सामना करावा लागतोय. मग त्याला धाडस लागतं, मनोधैर्य मोठं लागतंय. हे त्यात उणीव आहे. म्हणून मी वारंवार सूचना करून सांगून सुद्धा तो जनावराकडे येत नाही, म्हणजे त्याच्यात हिंमत नाही. अरे मी एक दिवस विश्रांती घेतो बाबा, तू एकच दिवस मसर राखून दाखव. अरे मसर काय चीज आहे आणि मी जशी फुगवून आणतो ना तशी पण तू फुगवून आण. नाही नाही अहो एखादा दिवस जर ती मसराकडे चुकून आला तर मसर उपाशी आणणार. मसर कशा पद्धतीने हिंडवावं लागते ती याचं ज्ञान पण असावं लागतं. त्याला ज्ञान नाही, मसर राखायचं त्याला ज्ञान नाही.
नाहीतर मी आता 2-3 दिवस झालो बडाडतोय लगा मसराकडे ये मसराडी इदो बदूर ती आला असता. नाही 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 ते येत नसतो. त्याला चुकून इथं खायला दूध मिळालं तरी येईल ना, तसं येत नाही. ते लय आवड काम आहे. दिवस लय बेकार पडले तर असला पडत्या पावसात छत्री घेऊन मी आलोय. येडा म्हणून आलोय का? अहो म्हशी राखायला पण काळीच लागतंय. आले हात असल्या पावसात मसर राखावं लागते. चेष्टा आहे का? आले अशी मसर हिंडवावं लागते. बघा उपाशी मसर आहे ती म्हणून कशी हिंडती दोस्तांनो. बघा हो काय ही म्हशी हिंडतात. मी 24 तास उभा आहे. चेष्टा आहे का? म्हणून ती मसर हिंडची ती. नाही तर बसू द्या का जागा दगडावर मसर 10 किलोमीटर पळून जातील. एवढं सोपं काम नाही. त्याला कळ ना हो, कळ ना. अरे निम्म मागायला सोपं येते रे. आणि मला म्हणतो तुला 2 खोल्या दिली द्या. अरे माणसाने वाटण्या करून दिली द्या माझी मला. आणि माणसानं वाटण्या करताना बी सगळ्यात बारक्या खोल्या मलाच दिली द्या. ते किचन किती बाय बायचं आहे? 16 बाय 10चं किचन. आणि एक खोली किती? 14 बाय म्हणजे 13 बाय 20ची. आणि तुला 16 बाय 44च्या 2 खोल्या. बघ मग म्हणजे तुला जास्त लोकांनी दिले. असू द्या म्हणतोय आपलाच भाव आहे. तुला 2 मोठ्या लाट खोल्या दिली त्या, मला बारके दिले तर मी समाधानी. मला 2 खोल्या दिल्या तरी मी समाधानी. बस कसं असतं माहिती आहे का? कुठल्या तरी जाणत्या माणसाचा मान ठेवावा लागतो. असू दे मला माणसं म्हणली असू दे बारके का असं ना द्या. राहायला 2 झाल्या म्हणजे झाले 1 आणि 1 स्वयंपाकाला बस झाले. ह्याला का वाटायला लागले आता? मसरं बी निमी दे बाई. मसरं बी दे तू काळजी करू नको. पण मी काय म्हणतोय मसरं तुला द्यायची जायची. आता का मसरं निमी तुला देणारच आहे. पण त्या अगोदर तू एक 8 दिवस मसरं राखून बघ ना. मसरं राखायचं सोपं आहे का सुखाचं आहे? मग कळेल की भाव आपला मसरं कशी राखत असेल. त्याला किती पाय दुखत असतील, किती कष्ट घ्यावं लागेल हे तुला कळेल ना. हे कधी कळणार तुला? तू मसरं राखायला आला तर. म्हणून म्हणतो य दोस्ता भावा य. बघ पायावर पाणी पडते, बोट पाण्यान दुःख होती तरी बी राखतोय. गवतात नसल्या इचो काटा साप असते तर अशा गवतात फिरावं लागतंय भावा. मग कळेल म्हशी काय आहेत आणि दुधाचं उत्पादन कसं निघतंय. ह्याला दुधाचं उत्पादन ह्याला धार काढायची माहीत नाही. तुला जर धार काढायची माहीत नसेल तर मसरं घेऊन तू करणार काय? मग टाकणार तू इकून. अरे इकून टाकायची असली तर मलाच इकात दे. तू मसरं काय घेऊ नको. तुझी निमी मसरं आहे ती ना ही मलाच इकात दे. पण तू मसराची वाटण्या करू नको. माझी मी राखतो. नसेल तर तुला राखायची मसरं असली तर तू घे आणि मला पैसे दे. असं पाहिजे. तुला मसरं दिली का तू इकून टाकतोय. तुला मसरं राखायची हिंमत नाही. खरं आहे का नाही? मी खरं बोलतो. लोकांना टोचतोय.